नमस्कार भावी शिक्षकांनो, आपण प्रश्नपत्रिकांचा सराव सुरू केलेला आहे. TET एक्झाम शिक्षक पात्रता परीक्षा खूप जवळ आली आहे, त्यामुळे आपला सराव चालू ठेवणं आवश्यक आहे. मी प्रश्नपत्रिका 2 समाजशास्त्र हा विषय सुरू करते. प्रत्येक प्रश्नाचं मी डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन देत नाही आहे. अभ्यास लवकर व्हावा म्हणून आपण केवळ प्रश्न आणि उत्तरांचे वाचन करत आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. विश्व हा घटक खगोलशास्त्रात येतो. प्रश्न क्रमांक 2. स्टीव्हन्सच्या मते प्रकल्प हे समस्या निराकरण कार्य होय. किलपॅट्रिक हे कोणत्या देशाचे शिक्षणतज्ज्ञ होते? अमेरिका. किलपॅट्रिक हे अमेरिका या देशाचे शिक्षणतज्ज्ञ होते. देशाच्या गरजेनुसार शिक्षणाची उद्दिष्टे निश्चित केली जातात. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणता घटक सामाजिक शास्त्रात येत नाही? सामान्य विज्ञान हा घटक सामाजिक शास्त्रात येत नाही. प्रश्न 6. इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना गीतासार हा पाठ्यघटक शिकवण्यासाठी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर कराल? कथाकथन. प्रश्न 7. एखादी समस्या उद्भवली की तिचे कारण व उपाय शोधणे हा खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा प्रमुख गाभा आहे? उत्तर आहे शोधन पद्धती. प्रश्न 8. उद्दिष्टे, अध्यापन पद्धती, तंत्रे, अध्यापन सूत्रे, संदर्भ, मूल्यमापन साधने इत्यादींचा समावेश अभ्यासक्रमात होतो. इतिहास हे एक शास्त्र आहे हे सिद्ध करण्यासाठी शिक्षकाची शास्त्रज्ञाची भूमिका असायला हवी. शास्त्रज्ञाची भूमिका असायला हवी. निरीक्षण तंत्रामध्ये पडताळासूची या साधनांचा समावेश होतो. नैदानिक चाचणीचा प्रमुख उद्देश कोणत्या ठिकाणी कच्चा आहे ते शोधणे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 साली प्रस्तुत झाले. रॅटझेल यांनी भौगोलिक तत्वांचा सखोल अभ्यास करून नियतिवाद प्रसिद्ध केला. संविधान तक्त्यालाच त्रिमिती तक्ता सुद्धा म्हणतात. खालील कोणते विधान सहल पद्धती संदर्भात चुकीचे आहे? उत्तर आहे पूर्वनियोजन करण्याची आवश्यकता नाही. पूर्वनियोजन करण्याची आवश्यकता नाही हे विधान सहल पद्धतीच्या संदर्भात चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 16. एखाद्या राज्याची सीमा समजण्यासाठी खालीलपैकी कोणता नकाशा वापरतात? राजकीय. खालीलपैकी कोणत्या पर्याय क्रमांकाचे विधान पडताळासूचीच्या फायद्यासंदर्भात योग्य ठरत नाही? उत्तर आहे पूर्वग्रह दोषांचे निराकरण करता येते असे नाही. प्रश्न क्रमांक 18. भूगोल शिक्षकाला वस्तू संग्रह करण्याचा छंद असावा. प्रश्न क्रमांक 19. जगाचा नकाशा तयार करण्याचा प्रयत्न प्रथम टॉलेमी याने केला. जगाचा नकाशा तयार करण्याचा प्रयत्न प्रथम टॉलेमी याने केला. प्रश्न क्रमांक 20. स्वयंशोधन पद्धतीचा जनक डॉक्टर H.E. आर्मस्ट्रॉंग हे होय. प्रश्न 21. खालीलपैकी कोणते शैक्षणिक साधन दृकसाधन प्रकारात येत नाही? संगणक. इतिहासासारख्या विषयासाठी आधार ही नवीन पद्धती होय. प्रश्न 23. समन्वय पद्धतीचे जनक महात्मा गांधी हे होय. प्रश्न 24. पदनिश्चय श्रेणीद्वारे गुणात्मक मूल्यमापन करता येते. पदनिश्चय श्रेणीद्वारे गुणात्मक मूल्यमापन करता येते. प्रश्न क्रमांक 25. पाठ्यपुस्तक विश्लेषणामुळे शिक्षकाला अध्यापनाची अचूक दिशा मिळते. पाठ्यपुस्तक विश्लेषणामुळे शिक्षकाला अध्यापनाची अचूक दिशा मिळते. प्रश्न क्रमांक 26. डॉक्टर राधाकृष्णनच्या मते इतिहास म्हणजे काय? एखाद्या देशाची वा वंशाची स्मृती.
प्रश्न क्रमांक 27. नैदानिक चाचणीनंतर उद्दिष्टपूर्तीचा महत्त्वाचा टप्पा कोणता? उपचारात्मक अध्यापन. प्रश्न क्रमांक 28. अवबोधांचे सामान्यीकरण होऊन संबोध तयार होतात. प्रश्न 29. कोणत्याही विषयाचे ज्ञान जर व्यवस्थित मांडणी करून दिले, संक्षिप्त स्वरूपात दिले तर आकलन अधिक सोपे होते. प्रश्न क्रमांक 30. सांघिक अध्यापनासंदर्भात चुकीचे विधान कोणते आहे? उत्तर आहे अध्ययन अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग घेता येत नाही. हे विधान चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 31. ज्ञानापेक्षा कृतीला महत्त्व आहे व अनुभवाशिवाय खरे ज्ञान मिळत नाही हे जाणूनच प्रकल्प या पद्धतीचा शोध लावला. भूगोल विषयाचे अध्यापन करताना शिक्षकाने इतर विषयांशी समन्वय साधावा. प्रश्न क्रमांक 33. इतिहास हा अनुभवांचा नंदादीप आहे असे खालीलपैकी कोणत्या विचारवंताचे मत आहे? उत्तर आहे हेप्पोल्ड. प्रश्न क्रमांक 34. प्रकल्प पद्धतीच्या पायऱ्यांचा योग्य क्रम लावा. उत्तर आहे प्रकल्पाची निवड, नियोजन, कार्यवाही आणि मूल्यमापन. खालीलपैकी कोणता घटक पाठ्यपुस्तकाचे अंतरंग या संदर्भात येत नाही? छपाई. छपाई हा घटक पाठ्यपुस्तकाचे अंतरंग या संदर्भात येत नाही. प्रश्न क्रमांक 36. इतिहास शिक्षकामध्ये कोणते गुणवैशिष्ट्य असावीत? सखोल विषय ज्ञान, वस्तुनिष्ठ दृष्टिकोन, संशोधनाची दृष्टी, वरील सर्व हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37. चंद्रावर पहिले पाऊल ठेवताच मानवाने नवीन इतिहास निर्माण केला. या वाक्यावरून इतिहासाशी कोणत्या विषयाचा समवाय निर्माण होतो? विज्ञान. इतिहास हा विषय सामाजिक शास्त्र आहे. इतिहासाच्या स्थल, काल व विषय या 3 मिती आहेत. प्रश्न क्रमांक 40. इतिहास म्हणजे भूतकाळातील रुचिपूर्ण व स्मरणीय घटनांबाबत केलेले संशोधन वा चौकशी होय अशी इतिहासाची व्याख्या कोणी केली? हिरोडोट्स याने इतिहास म्हणजे भूतकाळातील रुचिपूर्ण व स्मरणीय घटनांबाबत केलेले संशोधन व चौकशी होय अशी इतिहासाची व्याख्या केली आहे. प्रश्न क्रमांक 41. मापन ही मूल्यमापनाची पहिली पायरी आहे. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी कोणते माध्यम एकापेक्षा अधिक ज्ञानेंद्रियांना चेतना देते? दूरदर्शन. प्रश्न क्रमांक 43. अत्याधुनिक शिक्षण पद्धती म्हणजे प्रकल्प पद्धती ही होय. प्रश्न क्रमांक 44. परावर्तनपर मांडणी या सिद्धांतानुसार वर्तमान काळाकडून भूतकाळाकडे गेल्यास इतिहासाची मांडणी वास्तवपूर्ण होते. प्रश्न क्रमांक 45. किलपॅट्रिक कोणाचा शिष्य आहे? जॉन डुई यांचा किलपॅट्रिक हा शिष्य होय. शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली हे पाहण्यासाठी मूल्यमापन केले. प्रश्न क्रमांक 47. अध्ययन अनुभवाचे वर्गीकरण प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष या 2 गटात केले आहे. प्रश्न क्रमांक 48. पाठ्यक्रम हा अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत केलेला असतो. प्रश्न क्रमांक 49. डोळा हा ज्ञानेंद्रियामार्फत 83% ज्ञानाची प्राप्ती होते. प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी बरोबर विधान कोणते ते ओळखा. प्रकल्प पद्धती ही शिक्षक केंद्रित आहे. वार्षिक नियोजनात घटकाचे पृथक्करण करतात. आकाशवाणी हे श्राव्य साधन आहे. प्रवास वर्णन पद्धती म्हणजे प्रत्यक्ष स्थळाला भेट देणे. यातील उत्तर आहे आकाशवाणी हे श्राव्य साधन आहे हे बरोबर विधान होय. अशा प्रकारे आज आपण पुन्हा 50 प्रश्नांचा सराव केलेला आहे. पुढील 50 प्रश्नांचा सराव आपण पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जरूर करूया. त्यासाठी व्हिडिओ सतत बघत राहा आणि अभ्यास व सराव चालू ठेवा. थँक्यू.